ही एक थरारक मराठी भयकथा आहे. कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं. गावाच्या टोकाला जुनं वाडं होतं, देशमुखांचा वाडा. 50 वर्षांपूर्वी घरात एकाच रात्री सगळे मरण पावले. कुणी म्हणतं साप चावला, कुणी म्हणतं आत्महत्या. पण आजही रात्री 12 नंतर तिथं कोणी जात नाही. एकदा निलेश आणि त्याचे मित्र धैर्याने भरलेले ठरवतात, आज आपण त्या वाड्यात जाऊ. खरंच काही आहे का पाहू. ते रात्री 12वा पोहोचतात. दार उघडं होतं. आत येताच थंडी वाढते. भिंतीवर जुन्या फोटोतील चेहरे एकटक पाहत असतात. मग अचानक एक खिडकी आपोआप बंद होते. टक 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 पावले ऐकू येतात. निलेश ओरडतो, कोण आहे तिकडे. आवाज येतो, मीच आहे. पण तुम्ही इथे का आलात. सगळे घाबरतात, पण समोर कोणीही नसतं. मग एक जुना दिवा आपोआप पेटतो आणि त्याच्या उजेडात दिसतो एक मुलगा, अंगावर गोष्ट पण न येणारा, डोळे लाल. तो हसतो आणि म्हणतो, आता तुम्ही कधीच बाहेर जाऊ शकत नाही. तेवढ्यात दरवाजे बंद होतात. भिंती रक्ताळतात. मित्र एकमेकांचा हात धरून धावत सुटतात, पण वाड्याचा दरवाजा उघडतच नाही. आजही जे कोणी त्या वाड्याजवळ जातं त्यांना रात्री टपकणारे आवाज ऐकू येतात. कोणीच नव्हतं, पण कुणीतरी होतं. निलेश, विक्रांत, श्रेयस आणि रवी हे चौघ मित्र अजूनही देशमुख वाड्यात अडकलेले होते. दरवाजे बंद, खिडक्या बंद आणि बाहेर पडायचा एकही रस्ता दिसत नव्हता. भिंतींवर हात फिरवता फिरवता निलेशला एक जुनं चित्र सापडलं. त्यात देशमुख कुटुंब आणि त्यांचं एक लहान मूल होतं. तसाच चेहरा त्यांनी त्या भूताच्या रूपात पाहिला होता. श्रेयस म्हणाला, हे बघ, त्या मुलाच्या डोळ्यात काहीतरी विचित्र आहे. जणू ते आपल्याकडेच बघत आहेत. तेवढ्यात समोरचं आरसच आपोआप हलू लागतं. आरशात त्यांच्या मागे एक सावली उभी होती. विक्रांतने ओरडत विचारलं, कोण आहे तिकडे. पण सावली हसत हसत जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, मी देशमुखांचा विनय. पण माझं बालपण कुणीच जगू दिलं नाही. तेवढ्यात एका खोलीचं दार आपोआप उघडलं आणि त्यातून एक थंड वारा बाहेर आला. आत शेकडो मेणबत्त्या पेटलेल्या होत्या आणि मध्यभागी होती तीच एक कोरीव आकृती, जिथे ते बालक मारलं गेलं होतं. रवी बुडबुडला, आपण हे सगळं थांबवू शकतो का. सावली उत्तरली, हो, पण त्यासाठी तुमच्यापैकी एकाला इथेच कायमचं राहावं लागेल. सगळ्यांच्या अंगावर शहारे आले. कोणी जाणार, कोण करेल बलिदान, ते ठरवणं अजून बाकी होतं. वाड्यात सावलीने सांगितलेलं ऐकून चौघ मित्र सुन्न झाले. तुमच्यापैकी एक इथे कायमचा राहिल्यास उरलेले बाहेर जाऊ शकतील. तो बालक, विनय हसत हसत म्हणाला. विक्रांत रडत म्हणाला, हे खोटं असेल, आपण एकत्र काहीतरी करून बाहेर पडू. पण त्यावेळी भिंतींवर लिहिलं जाऊ लागलं, वेळ संपत आहे, निर्णय घ्या. निलेश पुढे सरसावला, मी राहतो. माझ्या चुकीनेच आपण इथे आलो. श्रेयस ओरडला, नाही, मी राहीन. तू आईबाबांसाठी घरी परत जावं लागेल. रवीने त्यांना थांबवलं आणि खिडकीकडे पाहिलं. आता बाहेर पहाट झाली होती, किंवा तशी भास होत होती. अचानक खोलीत पुन्हा थंडी वाढली आणि विनयची सावली वेगाने फिरली. तो ओरडला, एकाचाच आत्मा मला हवा आहे, निवडा. तेवढ्यात निलेशने पायऱ्यांजवळ असलेली चांदीची तावीज उचलली, जी त्याच्या आजीने दिली होती, आणि म्हणाला, हे तुझ्याशी लढण्यासाठी आहे. मी येण्याआधीच तयार होतो. त्याने तावीज फेकली आणि त्या क्षणी सावली एक जोरदार किंचाळी देऊन विरून गेली. वाडा शांत झाला. दरवाजे आपोआप उघडले. सूर्यप्रकाश आत शिरला. चौघे बाहेर पडले, थकलेले पण जिवंत. रवी म्हणाला, तो मुलगा फक्त मुक्ती मागत होता. आपण ताविझाने त्याला मुक्त केलं. निलेश शांतपणे मागे वळून वाड्याकडे पाहिला. तिथं आता काहीच उरले नव्हते. ना भिंती, ना सावल्या, फक्त शांतता आणि एक संदेश. कधी कधी भूतही सुटका मागत